आपलं जे चॅप्टर आहे 2.5 हाऊ ग्लास इज मेड यामध्ये आपण एक्सप्लेनेशन घेतलं, ॲक्टिव्हिटीज घेतली. आता आपण गेमच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत तर हा लेसन समजून घेणार आहोत. पहा मुलांनो, इथे काही गेम दिलेले आहे आणि या गेमद्वारे आपल्याला काय करायचं आहे तर काही क्वेश्चन जे आहेत त्याचे आन्सर आपल्याला द्यायचे आहेत. तर कुठला घेऊया पहा मुलांनो, तर आपण घेऊया आज गिटारचा. पहा मुलांनो, जर तुम्ही राईट आन्सर दिला तर तुम्हाला गिटार वाजवायला मिळणार आहे. तर चला मुलांनो, फर्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो काय असणार आहे की लास्ट नाईट इट डॅश अ लॉट. काय सांगितलं आहे पहा मुलांनो, लास्ट नाईट इट डॅश अ लॉट. आणि जे फर्स्ट आहे ते आहे मॅरिड, सेकंड आहे गॉट, थर्ड आहे रेंट आणि फोर्थ आहे वॉज. तर सांगा पहा मुलांनो, आपलं योग्य आन्सर काय असणार आहे. लास्ट नाईट इट डॅश अ लॉट, मॅरिड, गॉट, रेंट, वॉज. तर काय असणार आहे मुलांनो, अगदी बरोबर. तर आपलं उत्तर काय असणार आहे रेन. आणि कलर कुठला आहे मुलांनो तर ब्लू. आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला कॅट्स काय करत असतात, त्यांचा आवाज जो आहे तो कुठला आवाज काढत असतात. तर आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, बार्क, पोर, चिर्प आणि रोर. तर आपलं योग्य आन्सर काय असणार आहे तर ज्या कॅट्स आहेत, मांजरी आहेत, त्या कुठला आवाज काढतात तर पोर. म्हणजेच कलर कुठला आहे ग्रीन आहे. आणि आपलं जे आन्सर आहे ते योग्य आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया मुलांना. बघा, मंकीज डॅश काय विचारलेलं आहे. मंकीज डॅश म्हणजेच जम्प, स्विम, टॉक आणि रोर. काय विचारलेलं आहे सांगा पाहू मुलांनो. मंकीज डॅश जम्प, स्विम, टॉक आणि रोर. आता मंकीचा जो आवाज असतो तो कसा असतो पहा मुलांनो. ते काय करतात, जम्प, स्विम, टॉक आणि रोर. तर ते जम्प करत असतात, आपल्याला तर माहितीच आहे. म्हणजेच उत्तर काय असणार आहे जम्प. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांनो, आपला जो हा क्वेश्चन आहे तो काय आहे. अपूर्वा डॅश व्हेरी टायर्ड एस्टरडे. म्हणजे काल ती खूप थकलेली होती. तर काय योग्य आन्सर आपला येणार आहे पहा मुलांनो. इज, बीन, आर की वॉज. अगदी बरोबर. काय येणार आहे तर वॉज येणार आहे, कारण ही क्रिया काल झालेली आहे म्हणून येणार आहे वॉज. तर आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आणि पुढचं जे क्वेश्चन आहे आपला तो बघा काय आहे मुलांनो. फाइंड द ऑड वन आउट. आता गटात न बसणार आपल्याला काय शोधायचं आहे तर शब्द शोधायचा आहे. पहा, लाईट बल्ब्स, जार्स, रीडिंग ग्लासेस, स्पोर्ट शूज. पहा मुलांनो, फाइंड द ऑड वन आउट. लाईट बल्ब्स, जार्स, रीडिंग ग्लासेस आणि स्पोर्ट शूज. काय येणार आहे मुलांनो सांगा पाहू. अगदी बरोबर, स्पोर्ट शूज हे या गटामध्ये बसत नाही आहे. आणि कलर आहे येलो. आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर टू ट्रीट ऑर प्रोसेस यूज्ड ऑर वेस्ट मटेरियल सो ॲज टू मेक सुटेबल फॉर रियूज. काय आहे पहा मुलांनो. ट्रीटेड, रिसायकल्ड, वेस्टेड आणि नन ऑफ द अबाव. काय आहे पहा मुलांनो. टू ट्रीट ऑर प्रोसेस यूज्ड ऑर वेस्ट मटेरियल सो ॲज टू मेक सुटेबल फॉर रियूज. रियूज आपण काय काय करू शकतो पहा मुलांनो. ट्रीटेड, वेस्टेड, रिसायकल्ड, नन ऑफ द अबाव. आणि आपलं योग्य आन्सर काय असणार आहे मुलांनो तर रिसायकल्ड. आणि कलर आहे ग्रीन. आपलं योग्य आन्सर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न पहा मुलांनो. अन ऑब्जेक्ट इज रिड्यूस टू लिक्विड फॉर बिकॉज ऑफ ग्रेट हीट. बघा, मॉल्टन, हीटेड, फ्रोझन आणि मल्टेड. तर काय येणार आहे मुलांनो मल्टेन. आणि आपलं योग्य आन्सर आहे रेड. बघा, आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचं घेऊया. चिल्ड्रन डॅश टू प्ले इन द पार्क. आणि ऑप्शन आहेत लाईक, लाईकिंग, लाईक्ड आणि लाईक्स. तर काय येणार आहे मुलांना. चिल्ड्रन लाईक टू प्ले इन द पार्क. म्हणजेच
रेड ऑप्शन. आणि आपलं जे आन्सर आहे लाईक हे अगदी बरोबर आलेलं आहे. पहा मुलांनो, फाइंड द ऑड वन आउट. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, अनब्रेकेबल, इम्पेरेबल, ब्रायटल आणि ट्रान्सफरंट. आणि याचं योग्य आन्सर काय आहे मुलांनो, तर ब्रायटल म्हणजे निळा कलर. आणि आपला ऑप्शन अगदी बरोबर आलेला आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे मुलांना आपला मीनिंग ऑफ ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंटचा मीनिंग आपल्याला इथे विचारलेला आहे बघा. क्लीन, सी, डज, व्हाईट आणि कलरफुल. तर काय येणार आहे मुलांना, तर सी डज. आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. मुलांना हाऊ मेड इज ग्लास ह्याचे आपण काय केलेलं आहे, तर एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे, ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे, गेमसुद्धा आपण त्यामध्ये घेतलेला आहे. आता आपण त्याच्यावरती टेस्ट देखील घेणार आहोत. पहा मुलांनो, या टेस्टमध्ये आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत, त्याचे आपण काय घ्याव्यात, तर काही आन्सर आपण इथे घ्याव्यात. बघा, मंकीजचं आपल्याला इथे काय विचारलेलं आहे की जम्प, स्वीम, टॉक, रोर. तर यापैकी आपलं जे योग्य आन्सर आहे ते काय असणार आहे मुलांनो, मंकीज डॅश जम्प, स्वीम, टॉक, रोर. काय आन्सर असणार आहे, तर जम्प हे योग्य आपलं आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघूया. पहा मुलांनो, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर मीनिंग ऑफ ट्रान्सपरंट. काय असणार आहे मुलांनो, मीनिंग ऑफ ट्रान्सपरंट. बघा, क्लीन, सी डज, व्हाईट आणि कलरफुल. तर काय असणार आहे मुलांना, तर सी थ्रो हे असणार आहे. आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचं घेऊया. लास्ट नाईट इट डॅश अ लॉट. आणि योग्य बघा ऑप्शन आपल्याकडे आहेत, मॅरिड, गॉड, रेन आणि वॉज. काय येणार आहे मुलांना, बरोबर राईट हे रेन हे येणार आहे. नेक्स्ट बघूया. पहा, नेक्स्ट जे आपलं ऑप्शन आहे ते काय आहे मुलांना, an object is reduced to liquid from because of great heat. आता हीट जी आहे ती कशाला दिली गेली आहे, मोल्टन, हीटेड, फ्रोझन आणि मल्टेड. तर योग्य ऑप्शन काय असणार आहे मुलांना, तर मल्टेन. आणि नेक्स्ट बघूया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय असणार आहे की फाइंड द ऑड वन आउट. गटात न बसणार आपल्याला काय शोधायचं आहे, तर एक जो प्रश्न आहे, शब्द आहे तो आपल्याला शोधायचा आहे. पहा, लाईट बल्ब्स, जार्स, रीडिंग ग्लासेस, स्पोर्ट्स शूज. काय असणार आहे मुलांना, ऑब्वियसली स्पोर्ट शूज हा या गटामध्ये बसत नाही आहे. पुढे बघूया. पुढचा बघा मुलांना काय असणार आहे, टू ट्रीट ऑर process used or waste material so as to make suitable for reuse. तर काय असणार आहे पहा मुलांनो, ट्रीटेड, रिसायकल्ड, वेस्टेड, नन ऑफ द अबाव. तर काय असणार आहे मुलांनो, तर रिसायकल्ड हे असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पहा, पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे, कॅट्सचा जो आवाज आहे तो काय असणार आहे, बार्क, पोर, चिर्प आणि रोर. काय असणार आहे, तर पोर हे असणार आहे. नेक्स्ट बघूया. फाइंड द ऑड वन आउट. गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे, तो आहे अनब्रेकेबल, इम्पेरेबल, ब्रायटल आणि ट्रान्सपरंट. काय असणार आहे मुलांनो, तर ब्रायटल हा असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पहा मुलांनो, आपला 9th जो क्वेश्चन आहे तो काय आहे, चिल्ड्रन डॅश टू प्ले इन द पार्क. आणि ऑप्शन आहेत लाईक, लाइकिंग, लाईक आणि लाईक्स. काय असणार आहे मुलांना, ऑब्विसली लाईक. नेक्स्ट आपण आणि शेवटचा आपला जो प्रश्न आहे तो काय असणार आहे मुलांनो, अपूर्वा डॅश व्हेरी ट्राईड एस्टरडे. एस्टरडे म्हणजेच हे भूतकाळामधील काय आहे, पास्ट टेन्सचं हे सेंटेन्स आहे. तर काय येणार आहे, इज, बीन, आर, वॉज. काय येणार आहे मुलांना, ऑब्विसली वॉज. आपले जे ऑप्शन आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांना, हाऊ ग्लास इज मेड या चॅप्टरमध्ये आपण हा चॅप्टर लर्न केला, ॲक्टिव्हिटीज घेतली, गेमसुद्धा घेतले, टेस्ट देखील आपण या चॅप्टरवरती घेतलेली आहे. आणि आता काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर पहा मुलांना, आपला जो प्रश्न आहे तो काय आहे, हाऊ इज ग्लास मेड. हाऊ इज ग्लास मेड, काच जो आहे तो कसा बनवला जातो. तर उत्तर बघा मुलांना, ग्लास इज मेड बाय हीटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड
केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम. पहा मुलांनो, काय काय मिक्स केलं जातं, तर क्लीन व्हाईट सँड म्हणजे जी पांढरी वाळू आहे ती, तसेच केमिकल्स जसे की सोडा आणि लाईम हे जे आहे, हे 3 पदार्थ एकत्र केले जातात, मिक्स केले जातात आणि त्याला काय दिली जाते, हीट दिली जाते, उष्णता दिली जाते. द मिक्सचर इज हीटेड इन फर्नस टिल इट टर्न्स इनटू हॉट लिक्विड ग्लास. बघा, त्याला फर्नन्स म्हणजेच काय मुलांनो, तर भट्टी. त्याला भट्टीमध्ये एवढं तापवलं जातं की इथपर्यंत तापवलं जातं जोपर्यंत तो द्रव्य रूपात येत नाही, तोपर्यंत त्या लिक्विड होऊपर्यंत फर्नन्समध्ये म्हणजेच भट्टीमध्ये या तिन्ही गोष्टी काय होतात, तापवल्या जातात. आणि मग त्याचं काय तयार होतं, तर लिक्विड, एक पाणीसारखं द्रव्य त्याचं तयार होतं. पुढे बघा, टिल इट टर्न्स इनटू हॉट लिक्विड ग्लास. आता ते ग्लास एवढं काही गरम त्याला केलं जाते, एवढी काही उष्णता दिली जाते की त्याचं काय होतं, लिक्विड ग्लास तयार होतो. नंतर वेन इट कूल्स डाऊन इट बिकम स्टिफ अँड हार्ड. नंतर पहा, त्याला एवढी उष्णता दिली जाते की त्याचं द्रव्य रूपात रूपांतर होतं आणि मग ते पुढे जाऊन काय होतं की हळूहळू ते स्टिफ म्हणजे कसं होत जातं, घट्ट होत जातं आणि हार्ड म्हणजे कठीण होत जातं. जे द्रव्यरूप वितळवलेलं, खूप उष्णता देऊन वितळवलेलं जे लिक्विड आहे ते जर थंड झालं किंवा काही काळ गेल्यानंतर किंवा काही वेळानंतर काय होतं मुलांनो, ते हार्ड स्टिफ होतं आणि हार्ड होत जातं. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे दुसरा, तो काय असणार आहे, तर राईट एनी 5 थिंग्स अराउंड अस दॅट आर मेड ऑफ ग्लास. आणि आन्सर आपला असणार आहे मुलांनो, लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस. काय आहे मुलांनो, पहा, ज्या 5 थिंग्स, 5 ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगितलेल्या आहेत, तो आहे फर्स्ट लाईट बल्ब्स, नंतर आहे बॉटल्स, मग आहे जार्स, त्यानंतर आहे ग्लासेस आणि रीडिंग ग्लासेस. ह्या 5 आपण इथे थिंग्स सांगितलेल्या आहे, वस्तू सांगितलेल्या आहेत. तर पहा मुलांनो, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो काय आहे, हाव इज ग्लास शेप्ड. आपल्याला माहितीच आहे की ग्लासला जो शेप आहे तो आपल्याला कशा प्रकारे देता येतो. पहा कसा आपल्याला शेप देता येतो. ग्लास हॅज टू बी शेप्ड इनटू डिफरंट आर्टिकल्स व्हेन इट इज हॉट अँड सॉफ्ट. पहा, जेव्हा काही मिक्सचर केलं जातं आणि त्याला फर्नस म्हणजे भट्टीमध्ये तापवलं जातं आणि त्याचं द्रव्य रूपामध्ये जेव्हा रूपांतर होतं तेव्हा ते कसं होतं मुलांनो, ते हॉट, खूप गरम असं ते लिक्विड असतं. त्यानंतर हॉट लिक्विड ग्लास इज poured into molds and hardened to make articles of variety shapes and sizes. बघा, जेव्हा ते अगदी लिक्विड असतं, अगदी पातळ स्वरूपात असतं, तेव्हा आपण त्याला ओतू शकतो किंवा काही साचा असतो. मॉडेल्स म्हणजेच काय मुलांना, तर काही साचे असतात, त्या साचेमध्ये जेव्हा आपण ते द्रव्य ओतलं, ते लिक्विड ओतल्यानंतर तसा शेप, तसा आकार त्या लिक्विडला म्हणजेच त्या जो काही ग्लास लिक्विड आहे त्याला मिळत असतो. पुढे पहा मुलांनो, इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास. पहा, तो घट्ट झाल्यानंतर त्याला आपल्याला लाटता सुद्धा येतं आणि त्यानुसार त्याची जी साईज आहे ते आपल्याला बनवता येते. नंतर पहा, gobs of hot liquid glass can be blown into bottles, bulbs, glasses and other objects. बघा, जो ग्लास असतो तो फुगवल्यानंतर आपल्याला त्याला वेगवेगळे आकार, वेगवेगळी साईज आपल्याला त्याला देता येते. जसे की काय बनवता येतं, बॉटलसुद्धा आपल्याला फुगवल्यानंतर बॉटलचा आकार आपल्याला देता येतो. बल्ब्स, ग्लासेस आणि अदर ज्या काही गोष्टी आहेत ग्लासेसच्या, काचेच्या, त्या आपल्याला देता येतात. नंतर बघा, लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट इंटू व्हेरी थिन फायबर्स ऑर ग्लास वूल. पहा, जे काही लिक्विड असतं, जे हॉट लिक्विड असतं, त्यापासून आपल्याला जे धागे असतात, वूल म्हणजे जे वूलन आहे, त्याचे जे काही धागे असतात ते देखील आपल्याला त्या काचेच्या लिक्विडपासून, त्या हॉट लिक्विडपासून आपल्याला बनवता येऊ शकतात. पुढे बघूया.
तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय असणार आहे की राईट अ शॉर्ट नोट ऑन सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास कुठली आहे ती? ग्लास इज ट्रान्सपरंट. ग्लास कसे असते तर पारदर्शक असते. ग्लासमधून आपण आरपार हे बघू शकतो. नंतर बघा स्ट्रॉंग अँड हार्ड. कशी असते ती? मजबूत देखील असते, काही प्रमाणात ती मजबूत असते. आणि हार्ड म्हणजे कठीण असते. इट इज impermeable, which means that it does not allow any liquid to pass through. बघा, जर जी गोष्ट म्हणजे एखादा पदार्थ जर आपण एखाद्या काचेच्या बॉलमध्ये भरला तर तो पदार्थ सांडतो का? तर नाही. म्हणजेच त्याच्यामधून कुठलीही जी गोष्ट आहे ती पास होऊ शकत नाही, वाहून जाऊ शकत नाही, कारण त्याला आपण एक शेप दिलेला आहे. त्यामुळे ती पदार्थ किंवा कुठलंही लिक्विड त्या बॉटलमध्ये असो, बाउलमध्ये असो, ते जसं आहे तसं राहतं. त्यावर त्या काचेचा इफेक्ट देखील होत नाही. बघा, ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन फूड, वॉटर, एनी सबस्टन्सेस स्टोर्ड इन ग्लास कंटेनर्स. ग्लासच्या ज्या कुठल्याही कंटेनर्समध्ये पदार्थावरती किंवा वॉटरवरती किंवा इतर जे काही लिक्विड असेल त्यावरती ग्लासचा कसलाही इफेक्ट हा होत नाही. नेक्स्ट पहा मुलांनो काय सांगितलेलं आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे, व्हॉट आर स्टेन ग्लास विंडोज. आणि क्वेश्चन आन्सर आहे आपलं, कलर्ड ग्लास इज यूज टू मेक ब्युटिफुल पिक्चर्स स्पेशली इन विंडो सच विंडोज आर नाउन ॲज स्टेन ग्लास विंडोज. बघा, आपण स्पेशली हा जो विंडोवरती आपण बघितलेला असेल, चर्चमध्ये देखील आपण पाहत असतो की कलरफुल असे काय असतात तर ग्लासेस असतात. आणि ते जे कलरफुल ग्लास आहे ते कशामुळे शक्य झालं आहे तर काही केमिकल्स वापरून आपण ते डिझाईन, ते पेंट आपण तयार केलेले असतात. आणि मोस्टली ते कुठे आपल्याला दिसून येतात तर ते आपल्याला चर्चमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. आणि काही घरांच्या ज्या काही खिडक्या आहेत तिथे देखील त्या शेपमध्ये आपल्याला ते जे ग्लास आहे ते आपल्याला दिसून येत असतात. पहा मुलांनो, जो काही ग्लास आहे त्या ग्लासवरती, काचेवरती काहीही डाग पडलेले असले किंवा काही धूळ माती वगैरे साठलेली असली तरीसुद्धा आपल्याला ते अगदी स्वच्छ करता येऊ शकतात. आणि ते ट्रान्सपरंट असतात. ते आरपार आपल्याला त्या काचेमधून बघता देखील येऊ शकते. तर अशा प्रकारचा हा काय आहे मुलांनो, तर हा प्रश्न आपण इथे बघितलेला आहे. पुढे बघूया. पहा मुलांनो, जो नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे तो काय आहे तर इज ग्लास रिसायकलेबल, राईट 2-3 सेंटेन्सेस अबाउट इट. आता जो ग्लास आहे त्याचा पुनर्वापर होतो का याचं उत्तर आपल्याला थोडक्यात द्यायचं आहे. पहा, यस, ग्लास इज 100% रिसायकलेबल. हो, हा जो ग्लास आहे, काच आहे, तो पुनर्वापर त्याचा 100% होऊ शकतो. बघा, ओल्ड ग्लास कॅन बी यूज टू मेक न्यू ग्लास एनी नंबर ऑफ टाइम्स. कितीही जुना ग्लास असो, काच असो, त्याला आपल्याला रिसायकल करता येते. आपण काय करता येतो तर जुन्या काचेपासून नवीन जो काच आहे तो आपल्याला तयार करता येऊ शकतो. पहा, it is much cheaper than making new glass from raw materials. It requires much less heat. पहा, ज्याप्रमाणे आपण जे काही रॉ मटेरियल आहे त्याला खूप जास्त हीट लागत असते. कशासाठी तर ग्लास लिक्विड तयार करण्यासाठी. पण जे काही ऑलरेडी ग्लास झालेले आहे आणि ते जुने आहेत, जर त्याच्यापासून आपल्याला न्यू ग्लास तयार करायचा असेल तर मग त्याला एवढ्या प्रमाणात हीट नाही लागत जेवढी जे काही रॉ मटेरियल आहे त्यासाठी लागते. त्यापेक्षा कमी जी उष्णता आहे, कमी हीट आहे ती जे काही आपले ओल्ड ग्लास आहे त्यासाठी लागते. आणि मग ते ओल्ड ग्लास त्याचं देखील काय होतं तर लिक्विड होतं. आणि मग त्या लिक्विडपासूनच आपल्याला पुढे काही शेप्स, काही आकार त्या ग्लासला देऊन पुन्हा नवीन ग्लासची निर्मिती करता येते. पहा मुलांनो, शेवटचा आपला प्रश्न काय आहे, नेम ॲटलीस्ट 6-7 कलर्स ऑफ ग्लास. आणि आन्सर आपला आहे ब्लू, रेड, पिंक, अंबर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल, ग्रीन. हे सगळे काय आहेत मुलांनो तर हे कलरचे नावं आहेत. आणि या
कलर्समध्ये देखील काय असतं मुलांना, ग्लास जो आहे तो अवेलेबल असतो. ग्लास जो आहे तो कुठल्याही कलरमध्ये आपल्याला बनवता येऊ शकतो. जसे की काही कलर्समध्ये आपल्याला इथे नावं विचारलेली होती आणि ती जी कलरची नावं आहेत ते आपल्याला इथे सांगता येतात. ब्ल्यूमध्ये सुद्धा ग्लास असतो, रेडमध्ये असतो, पिंक, अंबर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल आणि ग्रीन या सगळ्या कलरमध्ये ग्लास हा आपल्याला तयार करता येऊ शकतो. काही रासायनिक पदार्थ ग्लासमध्ये यूज करून किंवा रॉ मटेरियलमध्ये यूज करून आपल्याला वेगवेगळ्या कलरचे ग्लासेस तयार करता येऊ शकतात. तर पहा मुलांनो, हाऊ ग्लास इज मेड या चॅप्टरमध्ये आपण हा चॅप्टर लर्न केलेला आहे. काही ॲक्टिव्हिटीज घेतलेले आहे, तसेच गेमसुद्धा आपण घेऊन टेस्ट देखील आपण या चॅप्टरवरती दिलेले आहे. काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते देखील आपण एक्सप्लेन केलेले आहेत. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपला जो चॅप्टर आहे हाऊ ग्लास इज मेड हा इथे पूर्ण झालेला आहे. आणि लवकरच आता आपण नवीन पाठामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.